हॅलो. हा बोला. हा बोला ताई. हा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा मी कुठून बोलताय स्वामी तुम्ही? पुण्यामधून. अच्छा, नाव सांगायचं? नाही नाही नाव नाही ना. सांगायचं. हा. काय अनुभव आला? ताई मी अशीच स्वामी समर्थांच्या सेवेत असे आले, एकदम टेन्शन मधून आले. नाही ग. हं. हा असं मनाला काहीतरी विरंगुळा पाहिजे म्हणून मी आपली हा हा. युट्यूबला हे लावायचे. तर अच्छा. त्याच्यामध्ये ते सुमित्रा नाही का, सुमित्राचा हो अनुभव वगैरे हो हो हो. तिच्या प्रत्येक शब्दात श्री स्वामी समर्थाच्या कृपेने, श्री स्वामी समर्थाच्या कृपेने. हा 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 हा. तर तिच्या प्रत्येक शब्दात असं यायचं. तर म्हणलं बाबा हाय काहीतरी देवाचं. हा हा म्हणून हा. मग असंच बघायचे टाइमपास आपलं काम अच्छा. करता करता. हा हा. काहीतरी मनाला विरगुळा भेटावा म्हणून. आणि बरोबर. मग असंच एक दिवस तुमचा व्हिडिओ आला, त्या हा हा. वकीलताईंचा व्हिडिओ आला. हा 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 हा. बरोबर. ते अक्कलकोटला गेल्या, कुत्रू मांडीवर बसले, तो हो व्हिडिओ हो. ऐकला. हा हा. तर मी असा व्हिडिओ म्हणून नाही ऐकला, आपली गोष्ट म्हणून टाइमपास होण्यासाठी ऐकला. हा 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 हा. तर असंच ऐकता ऐकता बरेच म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ यायला लागले. हम्म. तर मग मला असं वाटलं आपण स्वामी समर्थांचा जप करावा. बरोबर. हा हा. जप करायचा, कसं करायचा, काय करायचं काहीच नाही माहिती. हा हा. मी हरभरे घेतले 108 आणि दुसरे 11 घेतले ना, असं करायला लागले. अच्छा. हा. करता करता तर मग त्याच्यानंतर मुलींचं हे करायचं होतं, शांती करायची होती. हा हा मिस्टर हा. तयार होत नव्हते. मिस्टर नव्हते तयार होत. हा स्वामी समर्थांना म्हणलं, स्वामी तुम्हीच काहीतरी करा आता. हा हा. मग त्यांना म्हणलं जायचं, एकत्र कुटुंबात असल्यामुळं नाही होत बरोबर. ना. तर मग हम्म. बरोबर त्यांना म्हणलं, स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा. हा हा. तर मग ते झाले तयार, गेलो आम्ही, शांती करून आलो. हा त्याच्यानंतर मग असंच मुलीचं लग्न पण ठरत नाहीये. हा हा. मग? त्याच्यानंतर मग हो, हा. मग असं करता करता मिस्टर काय एवढे लक्ष वगैरे घालत नाहीये. अच्छा. हा हा. मुलींचे शिक्षण वगैरे झाले. तर हम्म. मग आता त्याच्यानंतर एक अनुभव असा आला, हम्म. गॅसची गाडी आली होती गॅस भरायला. अच्छा. हा तर हा. त्यांना केवायसी पाहिजे होती. तर ते म्हणले ऑफिसला जा. तर म्हणलं कुठं जायचं, काय करायचं? तर ते म्हणले या इकडे, मी तुमचा फोटो करतो, फक्त डोळ्याची लिंक द्यायची. हा हा. म्हणून मी शेतात काम करता करता शर्ट आणि ते डोक्याचं काढलं. हा. आणि ते म्हणले काय काय काढू नका तुम्ही, फक्त डोळ्याचं चित्र घ्यायचंय तुमचं. अच्छा. तर हा मी हातातला मोबाईल आहे ना, ते हा खाली नाही का ताई पाय ठेवायचं असतं गाडीला, हा 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 टेम्पोला हा. पट्टी असते छोटीशी, त्या पट्टीवर मोबाईल ठेवला. अच्छा. हा आणि शर्ट आणि ते फाक्यावर दिलं टाकून. आणि हा हा. फोटो काढला, तो फोटो आलाच नाही, लिंक नाही झालं त्यांचं. ते अरे म्हणले तुम्ही ऑफिसला जा. अरे. आणि हा. ते शर्ट आणि ते घेतलं आणि हम्म. मोबाईल तिथंच राहिलं ताई त्या पट्टीवर. हा हा हा. आणि मी घरात गेले, ते हा पैसे ठेवले, पाकिट ठेवलं, काय काय ठेवलं, बाहेर आले. हा हा हा. नंतर काम करायला लागले. म्हणलं काहीतरी आपलं विसरतंय, चुकतंय. म्हणलं हा मोबाईल. घरात गेले, इकडं तिकडं सगळीकडे पाहिलं, कुठंच नाही. हा हा. कपाट उघडून कपाटात पाहिला मोबाईल, नाही. अगं बाई. आता काय करायचं? म्हणलं स्वामी माझा मोबाईल आता सापडला पाहिजे. हा. तर तो टेम्पो जवळजवळ 1 किलोमीटर गेला ताई. हो. हा आणि मग मिस्टरांना म्हणलं तुम्ही माझ्या मोबाईलला फोन लावा बरं. हा. तर त्यांनी झोप येत होते, राग पाहिलं, हम्म. लावला फोन. हम्म. आणि घाई लावीना, पण माझा जीव पार खालीवर झाला. बरोबर आणि बरोबर. फोन लावला. तर तो हा फोन मग तिकडे लागला त्या ड्रायव्हरला. तोपर्यंत तो तिथं गॅस द्यायला दुसऱ्या ठिकाणी थांबलेला होता ताई. हा हा. बघा. आणि मग मग तो फोन त्या पट्टीवर एवढ्या धड रस्त्यामधून, कच्च्या रस्त्यावरून, पक्या रस्त्यावरून हो गेला हो. ताई. हा. 4च बोटाची पट्टी होती ती. अय्या. आणि तो तरी पडला नाही. मोबाईल पडला नाही. अय्या. आणि मी म्हणलं स्वामी माझा मोबाईल सापडला पाहिजे. हा. 5,000चा असू का 10,000चा असू, पण बरोबर आहे, ते कामाचं असतं ना. हा. त्याच्यात नंबर हम्म. काय करू, स्वामी हा समर्थ. आणि मग हे म्हणले या तिथं, आम्ही या ठिकाणी आहे. मग ते गेले गाडीवर, हा. मोबाईल घेऊन आले. अरे वा. सापडला का? हम्म. सापडला. राग पाहिलं माझ्याकडे. हा आणि मला बडबड केली. हा हा हा. तर तो मोबाईल माझा स्वामींनी वाचवला पाहिजे. बघा, खूप छान अनुभव ताई. आणि एवढा स्वामींची सेवा काय धड करता तुम्ही?
काही नाही, स्वामी समर्थांचा जप करते. ते शांती करायला त्र्यंबकेश्वरला गेले, तिथून एक मी माळ आणली. अच्छा. त्याच्यानंतर ती माळ कशी जपायची ते पण नाही माहिती. मग त्याच दिवशी काही मोबाईलवर व्हिडिओ आला कशी जपायची काय करायचं. अरे वा, बघा. मग ते तसंच मी 11 माळी जप करते आणि 11 वेळा तारक मंत्र. हा, ते करायचं. काही शांती बिंती करायची गरज नाही ताई. तुम्ही हीच सेवा चालू ठेवा. ती तारक मंत्राची रक्षा सांभाळून ठेवा. ती सगळ्यांना पाण्यात न द्या. नाही, मी तारक मंत्र संध्याकाळची बसले, संध्याकाळी करते मी 11च्या नंतर. हरकत नाही. बरोबर आहे. खूप काम असतं. आणि ताई अशी झोप यायची माळ हातात घेतली की जांभळायला सुरुवात. 11 वाजता बसले की 12 वाजेपर्यंत पूर्ण करते झोपते. आणि आता काय करते. आणि मी अशी येड्यासारखी माळ जपायची, मला झोपच यायची, डोकी लागायची, हातातून माळ खाली पडायची. होतं तेच तसं सुरुवातीला. असं टेन्शन मध्ये. नाही ताई, तुम्ही पुढचे अनुभव एवढे छान शेअर कराल की ताई हे इतकं छान झालं, ते तितकं छान झालं असं म्हणाल. ऐका ना तुम्ही पुढं मी काय सांगते. आणि मला टेन्शन मध्ये माझं टेन्शन दूर होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी जपत होते. माळ जपता मला डुकली लागली, माळ हातातून पडली. असे तिसऱ्याला झालं. म्हणलं माझी मीच मला बडबड करते, माझी मीच मला शिवाय कसली. म्हणलं जर पण कसलं तुझ्या मनातच चाललंय म्हणते. म्हणलं काय नाही सेवा बिवा काय नाही देव. म्हणलं तुझ्या मनात सेवा चाललंय काय नाही. म्हणलं आपल्या नशिबात अशी म्हणते, रडते, डोळ्यातून पाणी आले. आणि माझी मला बडबड मला मी शिव दिले. डोळे उघड आणि बेडरूम मध्ये मी ज्या ठिकाणी झोपते ना त्याच ठिकाणी मी हे करते. पुरी याला बसलं होतं, पारायणाला बसलं होतं. त्यांनी फोटो बिटो आणलाय. पण घरात मध्ये एकत्र कुटुंब, सासू वगैरे असल्यामुळं काय देव करते ना असं तसं. मग मी असं कोणाच्या समोर करीतच नाही. मी आपली बेडरूम मध्ये जिथे झोपते ना तिथेच जपमाळ करायला बसायची. आणि तिथंच टेकून बसायची, बेडला कंबर दुखायची म्हणून. नंतर 2-4 दिवसांनी म्हणलं नाही गड्या असं नाही करायचं, आपण टिकून बिकून नाही बसायचं. मला मी पुढं सरून बसली. ताई एवढी मला बडबड केली, शिव्या दिल्या, माझी मी म्हणजे मलाच त्रास करून घेतला. मी डोळं उघडलं ताई, त्या फरशीवर मी बसकर टाकून बसले. पुढच्या फरशीवर डोळ्यासमोर साक्षात स्वामींचा फोटो. बघा, अख्खा चेहरा स्वामींचा. काय पाहिजे ताई अजून सांगा. तर मी डोळं उघडून पाहिलं. म्हणलं स्वामी तुम्ही माझ्यासाठी इथं आले. देवावर फोटो ठेवलेला आहे स्वामीचा. पण मला असं वाटलं नाही मी त्या देवा फोटोच्या पायात तिथं बसावा काय, असं इच्छा नाही राहिली. तर मी म्हणलं स्वामी तुम्ही माझ्यासाठी इथं आले. ताई किती सुंदर अनुभव आहे तुमचा हा. फोटो काढून ठेवलेत मी, तुम्हाला पाठवीन. मला पाठवता नाहीत, मी माझ्या मुलाकडून पाठवून. बरं. त्या फरशीवर आहे ना डाग पडलेला आहे. असं खताचं पोतं ठेवलं होतं, त्याच्यात पांढरा डाग पडलेला आहे. आणि त्या डागामध्ये स्वामीचा चेहरा पूर्ण. नक्की पाठवते. किती सुंदर. आता पावसामध्ये जरा असा तो पुसट झाला चेहरा नाही. 5 मेला फोटो केला तो. अच्छा. तो पाठवून ठेवते मला फोटो. तर श्री स्वामी समर्थ ताई, मी शेअर करते. थोडस सांगते. तर मी आहे ना, मी 3 दिवस आता एकादशीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अख्खं सारं अमृत एक दिवस वाचून काढ. 2-2.5 तास लागले. तर म्हणलं सारा पारायण करायचं म्हणल्यावर दिवा लावायला लागतो, काय करायला लागतं. माझी तर ही येडी भक्ती म्हणलं. तर माझं आणि मनाची अगरबत्ती म्हणलं ही तुम्ही मानून घ्या. आणि मी 3 दिवस केलं. माझं इतकं मन असं टेन्शन. आता स्वामींना म्हणलं मी आता रडायचंच नाही, आता ना हसायचं. अगदी बरोबर आहे. कधी फोटो काढ कोणासोबत हसायचे नाही, कोणाचा बर्थडे असले पुढे अशा मला गुदगुद्या करून हसवायच्या. पण माझा चेहरा कधी हसत नाही. बघा, आता कायम हसाल. आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, कायम हसाल ताई. मनातून असं वाटलं मनाने की आता रडायचंच नाही. आणि तो असा फोटो ताई पुसट झाला म्हणून मी तुम्ही इथून जायचं नाही माझ्यासाठी बरं का. रोज गेले ना की मी त्यांचं असं हेच घ्या करणार.
तर पुसट झाला तो. आता वातावरण जरा असं हे झालंय ना हो हो पावसाचं, हा तो चेहरा पूर्ण पुसट झालाय. तर मी अशा आली खटवर पडले आणि वरती पत्रिका बघत होते ताई. पत्रिका बघत होते. हा कशी म्हणते माझ्या स्वामीचा फोटो गेला, आता स्वामीचा फोटो गेला अशी म्हणते. हा त्या पत्र्यावर नाही का आता पावसाचे डाग पडतात, हा 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 ते ना स्वामींचा पूर्ण का हा पत्र्यावर हा आणि एक हात. हॅलो हॅलो हा ताई, तुमचा हॅलो. आवाज येत नाही आता. हा मी हा, मी म्हणलं इथे शेअर करते हा ताई. बर बर चालेल. हा, श्री स्वामी समर्थ. हा हा हा